मी अरुण घोडके. शिवचिंतन. इतिहासाच्या पानावरती शिवशाही आणि मोगलाई या केवळ राजसत्ता नव्हत्या, त्या दोन विचारधारा होत्या आणि दोन जीवनपद्धती होत्या. एकीकडे मातीशी नाळ जुळलेली शिवशाही, तर दुसरीकडे सिंहासनाभोवती फिरणारी, वैभवात न्याहलेली मोगलाई होती. शिवशाही ही लोकांच्या स्वाभिमानावरती उभारलेली सत्ता, तर मोगलाई ही सम्राट केंद्रित राज्यव्यवस्था होती. शिवशाही ही शिवरायांच्या स्वप्नात साकारलेले स्वराज्य, अन्यायाला आव्हान देणारी चेतना होती, तर मोगलाई ही साम्राज्य विस्तारवादी होती. शिवशाहीमध्ये अष्टप्रधानांची संयमित शिस्त होती, तर मोगलाईमध्ये मनसबदाराची गुंतागुंत आणि प्रभाव होता. शिवशाहीमध्ये गनिमी कावा युद्धनीतीचा अवलंब केला जात असे, तर मोगलाईमध्ये प्रचंड सैन्य, तोफखाना, हत्ती, अफाट सामर्थ्य होते. शिवशाहीमध्ये मराठीला राजभाषेचा मान होता, तर मोगलाईमध्ये फारसी भाषेचे विशेष प्रभुत्व होते. मोगलाईने किल्ले जिंकले, तर शिवशाहीने माणसे जिंकली. मोगलाईने सिंहासने सजवले, तर शिवशाहीने स्वप्ने साकार केली. शिवशाही तलवारीच्या टोकावरती उभी नव्हती, ती माणुसकीच्या मुळावरती उभी होती. म्हणूनच ती काळाच्या वादळातही अढळ राहिली. बहुत काय बोलणे, राम, कृष्ण, हरी.